जे दोन फॉर्म उरलेले होते निरीक्षकांनी नेलेले त्याचं काय झालंय आता? 3 वाजलेले, आता काय झालंय? त्याचं असं आहे की प्रभाग क्रमांक 4 मध्ये रॉबिन सुधांशु विश्वास यांना त्याबद्दलची उमेदवारी प्रदेशाकडनं या ठिकाणी देण्यात आली आणि दुसऱ्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे 2 उमेदवारांना त्या ठिकाणी एबी फॉर्म दिल्या गेलेले आहे आणि त्यामध्ये त्याचा योग्य ती शहानिशा करत ज्याचा वरचा प्रदेश त्याच्यावर निर्णय करेल त्यावरचा एक प्रकारे निर्णय पेंडिंग ठेवलेला आहे. 2 लोकांना त्या ठिकाणी एबी फॉर्म दिल्या गेलेले आहे. दोन्ही उमेदवारांना जर एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत तर कुठला ग्राह्य होईल, कुठला रिजेक्ट? ज्याच्यामध्ये अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष किंवा प्रदेश ज्याला मेल माने हे करतात, सर्टिफाईड करतात, त्यामध्ये ती उमेदवारी ग्राह्य धरली जाते. ती प्रोसेस कधी होईल? ती प्रोसेस आता ज्या दिवशी छाननीचा दिवस होईल त्यावेळेस होईल. कारण की अशी स्थिती मी जेव्हा 2019 ची निवडणूक लढवली होती त्यावेळेस मला काँग्रेस मला सुद्धा मिळाली होती आणि दुसऱ्या एका उमेदवाराला मिळाली होती. परंतु त्यावेळेस एका पक्षाने तिथे दुसऱ्या बाजूने निर्णय दिल्यामुळे माझा उमेदवार अर्ज त्या ठिकाणी बाद झाला होता.